सर हॅलो. नमस्कार. हा, नमस्कार. आनंदाची बातमी द्या ना शेतकऱ्यांना. काल रात्री पाऊस झाला इथं. शेतकऱ्याला म्हणा, आज 21 जून 2026. हो तर आजच पावसाला सुरुवात होईल, पण 22 पासून जे पाऊस वाढेल हा तर 2 जुलै पर्यंत बरोबर. वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, हम्म वाशिम, हिंगोली, अमरावती, अकोला, बुलढाणा, हो पुन्हा मराठवाड्यात, विदर्भात, हम्म उत्तर महाराष्ट्र सगळीकडेच मग 22 ते 2 जुलै. 2 जुलै हम्म चांगला पेरणी पाऊस होईल. हो काही काही ठिकाणी जास्त होणार आहे. हम्म आणि 2 जुलै ते 20 जुलै हा राज्यात अतिवृष्टी होणार आहे. 2 जुलै ते 20 जुलै. हो, पुढच्या महिन्यात. हम्म. म्हणजे हे जे म्हणत होते की दुष्काळ दुष्काळ हो वगैरे काही हो नाही हो पडणार. अल तसं काही निनोचा काही दुष्काळ. हा हम्म. तसं काही नाही होणार. उलट खूप पाऊस पडणार आता. तुम्ही 5 ते 7 जूनच्या अंदाजामध्ये सांगितलं होतं सर का 20च्या नंतर 22 महाराष्ट्रामधील जून पर्यंत. हो वातावरणामध्ये बदल बघायला मिळणार आहे. हो हम्म. आणि परत 16 ते 15 तारखेला सुद्धा तुम्ही अंदाज दिला होता का येथून 10 दिवसानंतर चांगला पावसाची पुनरावृत्ती होईल म्हणून. हो. हम्म. आता सर हा पाऊस काल 11 ते 12च्या दरम्यान पासून चांगलं ढगाळ वातावरण आहे ना. आज सकाळ पण आहे. हो. तर आता पाऊस हा नेमका कोणत्या भागात कसा पडणार आहे? आज रात्रीच्या सुरुवात होईल, दुपार 3-4च्या नंतर काही काही भागात. आज निश्चित सुरुवात आहे आज. हो का? पण उद्यापासून मग सगळीकडेच मग. सर्वत्र मराठवाडा, हो, विदर्भ. मग उद्यापासून जे सर्वत्र सुरुवात होईल. उद्या परवा 22 पासून ते मग 2 जुलै पर्यंत मग सगळीकडेच पडत राहणार. मग सगळ्यांच्या पेरणी योग्य पाऊस पडणार सगळ्यांना. म्हणजे भाग बदलत बदलत संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल. व्यापून टाकेल. म्हणजे आता शेतकऱ्यांना आता पेरणी योग्य पावसाली आता कुठंतरी सुरुवात व्हायला दिसत आहे. हो. तर मग ज्या शेतकऱ्यांना आता धूळ पेरण्या जर सुरू केल्या त्यांच्या सुद्धा म्हणजे स्थानिक वातावरण बघून त्यांना धूळ पेरण्या केल्या त्यांच्या परफेक्ट होऊ शकते आता उगवणे. हो, बिलकुल होणार. आमच्या भागात आज सुरुवात करत आहे आजपासून. करा म्हणे, येणार आहे पाऊस म्हणा. आणि हम्म. खूप पाऊस पडणार आहे, काही चिंता करू नका. अच्छा, म्हणजे धूळ पेरणी केली तरी त्यांची काही वाया जाणार नाही. नाही जाणार. आता हा 2 जुलै पर्यंत चांगला पाऊस राहील सर. 2 जुलै पर्यंत. का ह्या 22 ते 2 मध्ये काही मधामध्ये गॅप वगैरे पडेल पावसाचा नाही नाही, खंड काही नाही कुठं पडणार. विश्रांती वगैरे? नाही नाही, काही नाही पडणार. उलट ना आता हे 22 ते पुढचे 20 एक महिना कंटिन्यू पाऊस राहणार आहे. 1 महिना हो, दररोज एक दिवस आड इकडे तिकडे पण पडणारच. म्हणजे भाग बदलत. हो. म्हणजे आज ह्या जिल्ह्यात पडला तर उद्या त्या जिल्ह्यात असा. पण पडणार, येणारच समजा. म्हणजे ज्या म्हणजे शेतकऱ्यांचा आता बेड वगैरे फाडायचे आहे, त्या शेतकऱ्यांना आता कोरड्यामध्ये बेड फाडले तरी चालेल आता. चालते. बरं चालेल साहेब, महत्वाचा अंदाज शेतकऱ्यांना दिल्याबद्दल धन्यवाद.